हॅलो, वेलकम बॅक टू आवर माय न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. तर आजची सकाळ माझी बऱ्याच पहिले सुरू झाली होती, म्हणजे 8 वाजताच उठली होती. तर मोबाईल वगैरे वापरता आता 9:30 वाजले आहे. तर माझा समर स्पेशल जात आहे कामानिमित्त बाहेर गावी. सो मला त्याला हेल्मेट द्यायचा आहे. तर तो आता येणार आहे. मी दाखवू शकत नाही त्याला, पण हेल्मेट उचलून देताना दाखवते, फेसने दाखवणार. मी असेच राहा माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मी हेल्मेट शोधते कुठे आहे तर. आणखी मग आपल्याला दिवसभर काय करायचं तर आपण डिसाईड करूच नंतर. कारण की आपला समर स्पेशल नाही राहिला म्हणजे विचार येते, म्हणजे माझा समर स्पेशल नाही राहिला की मला खूप विचार येते की मी काय करावं दिवसभर. कारण त्या दिवशी पण तो बाहेरगावीच गेला होता. तर मी दिवसभर हे रूम डेकोरेटचं काम काढलं होतं आणि आणखी बाकी आहे माझं रूम डेकोरेटचं काम. तर मी आज ते करून घेईल. कारण कसं आहे, रिकाम बसल्यापेक्षा काहीतरी काम करून घेतलेलं कधी पण बरं असते. सो काम करून घेईन, मग दुपारी छान जेवण करेल, टी व्ही लावेल आणि मस्त कूलरच्या हवेत झोपून जाईल. गाईज माझी सर्दी नाही बसून राहिली. प्लीज यार, तुम्हाला काही माहीत असेल सर्दी बसासाठी तर प्लीज सांगा. पाहू शकता गाईज, इकडे हे चाटाने ठेवलेलं ते मी घेतलेलं आहे. आणखी मनू माझी तिथं बसलेली आहे. सो आता माझं समन स्पेशल येईलच काही वेळात. तर तुम्ही असेच राहा कंटिन्यू व्लॉगमध्ये. गाईज मी आता बनवणार आहे ढोकला. काहीतरी दिवसभर गरम गरम खायसाठी. इकडे ढोकळ्याचं बॅटर मी जरा टाकलेलं आहे आणि इकडे माझ्या मनूला मी टिकली लावून दिलेली आहे. मनू वाव, मनू वाव. तर आता मी याची टिक्की काढणार आहे. मनू हे टिकली काढू दे मला. मग ओ माय गॉड गाईज, इथं गाईज वेट. तर गाईज इतकं बेकार काम झालं. मी फालतूच तिला भरपूर वेळ लावून ठेवलं. मी होप की काही झालं नाही जास्त. तिचे केस पूर्ण पार निघूनच आले, पाहू शकता तुम्ही. हे बघा, मी ते ओढून काढलं तर. म्हणजे यार सो सॉरी मनू, सो सॉरी मनू. सॉरी बच्चा, सॉरी. कर जेवण. सो गाईज मी ढोकळा चढवलेला आहे बनवायला, पाहू शकता तुम्ही. पिक्चर पाहत आहे. सो गाईज माझा ढोकळा बनवून रेडी आहे. तुम्हाला दाखवते. दिस इज माय ढोकला. क्या कारण दे रहे हो? कारण नहीं दे रहा हूं माधवी में. माझा ढोकला आहे. मी टेस्ट करून बघणार आहे. पार्टी में जाने का मेरा बिल्कुल मन नहीं मान रहा है. नहीं मान रहा है ना? हां, तुम मत जाओ. आप ही तो कहते हो ना कि जिससे मन नहीं है वो काम नहीं करना चाहिए. बस. लेकिन माधवी, हम जिस सोसाइटी में रहते हैं, समाज में रहते हैं, वहां पे कुछ काम मस्त टेस्टी. तुम्ही पण या खायला. सो गाईज मला आता खाण्याची क्रेविंग होत आहे. तर काय खाव हा विचार आहे. खूप सगळं आहे डोक्यात की हे खाव ते खाव ते खाव, बट बाहेर जायच्या पण जीवावर येत आहे. आता समर स्पेशल आहे नाही जे की आणून देईल. सो आता विचार येत आहे की बिर्याणी बनवावं घरीच, व्हेजवाली. तर बघतेच, त्याला पण 1 तास लागते गाईज. आणखी 1 तास वेट करा. ठीक आहे, बनवून घेते. तुम्ही असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आणि मनू पहा घाणपासूनची गेली होती तर आत्ता आली थोडा वेळ अगोदर. पण पहा आता स्वतःला साफ करून राहिली. ते म्हणजे दुनियाभरातून घाण करून येते, घरी येते माझ्या मग साफ करते. पाहू शकता तुम्ही कशी साफ करून राहिली स्वतःला. अरे ढबरे, दुनियाभराची घाण करून येतं का इथं? हां. सो गाईज मस्तपैकी हे रेडी आहे. रेडी होत आहे.
आणि इकडे भात आहे ठेवलेला, तो मी आता टाकणार आहे त्याच्यामध्ये. सो गाईज, माझी बिर्याणी रेडी आहे, व्हेज बिर्याणी. आत्ता कुठं मी 5 वाजता खाणार आहे. मघांपासून बनवत होती आणि मला टेस्ट अजिबात लागत नाही, वास येत नाही कशाचा, चांगला खराब काहीच नाही. आला तर आला. हा सर्दी झालेली आहे तरी कसा बनवला मी. आणि दिसायला इतका टेस्टी आहे, खायला टेस्टीच असेल, पण काहीच टेस्ट नाही आहे मला. चला असं जाऊ द्या. इकडे तारक मेहता सुरू आहे. इकडे हे बिर्याणी सोबत अंगूर आणले. आणि हे आहे आपलं काय म्हणते त्याला, टोमॅटो, कांदा आणि त्याच्यात थोडे आंबे टाकलेले आहे. आणि ते मी आता खाणार आहे. तर तुम्ही थांबा, मी दाखवते रिॲक्शन माझीच, पाहून घ्या तुम्ही कशी झाली तर. खूप चांगली झाली आहे, पण टेस्ट नाही लागत आहे मला काहीच, कारण की मला सर्दी झालेली आहे. तर तुम्ही पण या गाईज, मी पण खाऊन घेते. सो गाईज, मी झोपली होती 1 तास मस्त खाल्ल्याबरोबर. आता उठली आहे. करू तरी काय यार गाईज, काही समजत नाही, बोर मारते. खोकला सर्दी आहे म्हणून मी जिमला काही चालली नाही. तर जिम गेली असती तर माझा तिथं टाइमपास झाला असता. तर खोकलू दुसऱ्यांना मॅड करणं म्हणजे फालतू पण आहे. त्या कारणानं जिम तर कॅन्सल. आज सोमवार आहे, मंदिरात जायची इच्छा आहे, पण तिथं पण खूप भीड असते, कारण आज आरती असते. तर मग तिथे पण जाऊन काही फायदा नाही आहे. तिथे मी खोकच करणार. म्हणजे मी जर कोणत्या पब्लिक ठिकाणी गेली तर हाच एक म्हणजे प्रॉब्लेम आहे माझा, की मी खोक करते. सो त्यापेक्षा नाहीच जात कुठे मी. आणि एकदा तरी बाहेरून एक चक्कर मारण्याची इच्छा आहे. जाऊ तरी कुठे यार, कुठंच नाही जाऊ शकत. कोणी फ्रेंड नाही आहे. जे असल्या तरी मतलबी फ्रेंड आहे. फ्रेंड नाही बोलू शकत, मतलबीच पोट्टे आहे सारा. म्हणजे काम पडलं म्हणजे माझी आठवण येते, तशी माझी आठवण येत नाही कोणालाच. चला असू, त्यांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन तर त्यांना माझ्याजवळ भेटते. आणखी काय बोलू आहे, जीवावर उंटरलं आहे खूप जास्त. आणि मनू झोपली आहे, मस्त आराम फरमावून राहिली आहे, पाहू शकता तुम्ही. तिकडे मोबाईल चार्जिंगवर लावलेला आहे मी, आणि मस्तपैकी मी टाईमपास करत बसलेली आहे अशी. माझं जेवणाचं ताटही इथंच आहे गाईस. की आळशीयानं मी खाल्लं की इथंच ठेवून मी त्याच्यापर्यंत बाहेरचा पसारा अजूनही उचलला नाही. सो गाईज, मी बसले जेवण करायला. बनवलं मी स्वयंपाक. जसं की तुम्हाला माहितीच आहे, माझ्या मम्मीसोबत कालपासून भांडण झालेलं आहे. तिच्यासोबत बसून मी जेवणार पण नाही आहे. मला एकदा राग आला, तुम्ही कोणाच्या बापाचं नसतं ऐकत. The EU appears to be united on the tariff threat. The Polish Prime Minister called it a stupid tariff war. And French President Macron called it an attack. It's simple. We think the priority is this strategic agenda and the security. If we're attacked on trade topics, as a power that holds, Europe has to make itself respected and react. Wow, मोटू पतलू. This is why we call it a gamble. पोरमॅन आहे लागलो. शिनचॅन पण आहे. ओ शिनचॅन. अरे यार, शिनचॅन पण नाही आहे. भलतंच लागून जाते.
मोठं म्हटलं की जेवढी, आणि जेवणामध्ये पाहू शकता तुम्ही हे नान आहे डमडम, मग अशीची बिर्याणी आहे, आणि हे आहे आता मी बनवलेली डाळ छान. मी आता मस्त जेवणार आहे गाईस, मस्त पैकी. एक नंबर आहे गाईस, तुम्ही लोक पण या जेवायला. मी करून घेते जेवण. फायनली माझं जेवण झालेलं आहे, आणि आता मला इच्छा झाली आहे की टी व्हीमध्ये गाणं लावा. आता झाली आहे रात्र, पण मोठं चालू आहे इकडे. बघते गाईज, जर गाणं लावलं तुम्हाला दाखवतेच. तुम्ही असेच राहा, कॉन्टिन्यू माझ्या व्लॉगमध्ये.